का बाळा लय नाराज बसलीस? काय करू बाबा, काय झालं? देवाने कसं नशीब लिहिलंय माझं. आ आईची पण माया हिरावून घेतली. सासरी गेल्यावर लेकरू बाळ बी नाही आणि नवऱ्याला पण हिसकून घेतलं. आता माहेरी आले तर दादा चांगलाय, पण वहिनी वहिनी पण दादाला पितवत असते सारखी ना सारखी. मी काय करू बाबा. मी आहे मी आहे ना पुरी. हा, जे घडलं ते प्रारब्धात होत. ते का तुझ्या हातात आहे का माझ्या हातात? अहो मलाच कुठून बुद्धी सुचली आणि तुला ते स्थळ मिळालं. मला काय माहिती त्याचं आयुष्य कमी होत. अहो बाळा. बाबा, तुम्हाला काय माहिती बरं, तुम्ही चांगल्यासाठीच केलं ना. आता मला नशिबात माहित पुढं आहे का? मला माहित असत तर पुरी मी त्या घरी दिलंच नसतं. हे कुणाला कळलंय? नशीबच माझं. आपलं नशीब फुटक. आणि मी असताना तू काळजी करू नको. हा, मुलगा तर चांगला आहे ना, भाऊ चांगला आहे ना? हा आहे भाऊजाई थोडी, मी सांगतो समजावून. हा, रडू नको. हा? रडायचं ना अजिबात. अगं पोरी, तू रडलं तर मी कोणाकडे बघून जगायचं का पोरी? हा? रड नको रड नको. अगं काम करायचं सोडून काय पुळका लावलाय तुम्ही पण? करते ना वहिनी, करते काम. काय सुनबाई, नवऱ्याला आली खाऊन आणि इथं लागली का आमच्या उरावर येऊन? तुम्ही एक वहिनी असं कशाला म्हणते ग? सुनबाई, कशाला बोलते म्हणजे? काम सोडलंय आणि कशाला बसली तू? सुनबाई, हा? तिला तिच्या नवऱ्याची आठवण आली. कशाची आठवण आणि कशाचं काय? तिला तिला आठवण आली, हा, बसली होती काम दुःखी. काम नको म्हणलं ना मग तसं करतात त्या. काम 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 करायचं नाही म्हणून तसं करतात त्या. सुनबाई, असं नाही ग वहिनी. तू माझ्या लेकी सारखीच आहे. कशी तुम्ही ती लेख का मी लेख? असं कशाला तुमचं झाकायसाठी तुम्ही मला हे करता. नाही मला तसं लेक म्हणता. नाही. सुनबाई, तू माझ्या लेकी सारखीच आहे. हा? कशी- बरं तू नाही जीव लावायचा तर कोण लावीन बरं माझ्या वहिनी. पोरीला जीव? वहिनी, तू बाबांना काय नको म्हणू. मी सगळं काम ते करते, काम पण त्यांना करून काय नको ते म्हणू. काम करायचं तर इथं बसले तुझ्या पाशी, तू काम करायचं तर बसली इथं. अगं, आता आताच बसले होते. कशाचं चालू आता मी. मी मागाची बसलं माझे काय माझ्याबद्दल काय सांगत ही? नाही तुझ्या आता मळ्यातून आलो की जरा दुःखी बसली होती, खजिलवाणी बसली होती. आता आता गेलाय तर आता काम करावं ना. करते बाबा. करेल करते काम का? करते ना ती. कुठं बसली? बसलीच होती ना आता. तुम्ही काय बाजू घेता तिची? माझ्या पोटचा गोळा आहे तो. हा, आता काम केल्याशिवाय होणार आहे का आता त्यांना? सांग, तुझ्या बाबाला तुझी काळजी आहे का नाही? आहे ना, पण मग मग तुझ्या बाबापेक्षा मी तुझी काळजी जास्त घेतो. पण त्यांच्या नशिबात ते आहे म्हणल्यावर करावंच ना, त्यांनी काम करावंच ना आता. करते ग वहिनी, पण करेल. तू बाबाला काय करेल. बोलू नको. तर आम्हाला सुद्धा तेच भोगायचं आलं. जा बाई. हा? जा तेवढा ते शेणखोर करून घे. हा, करा काम आणि तुम्ही पण करा. नाही मी ते आता चालू मळ्यातून हा जातो मी. थोडा तुकडा पाणी खाल्लं की जातो मी परत मळ्यात. हा, सारखं सारखं त्यांना तुकडा लागत आणि तुम्हाला तेच. हा, जरा दम नाही निघत तुम्हाला दोघांना. तर झाली असेल भाकर तुम्हाला पटकन, मी जातो मग. काम बघा अधूकर, इतक्या लवकर नसतो. अजून 2 नाही वाजले. पाणी पितात गेलं मळ्यात, जे होतं काम ते केलं. घरी आलो म्हणजे तुकडा झाला असं पोरीची नाराज काढली. सुनबाईने तुकडा नाही बनवला. काय खरं नाही माझ्या नशिबात. तेव्हा माझं कसं होऊ दे रे, पण माझ्या लेकीच्या हात नको करू रे, लेकीच्या हात नको करू, लेकीच्या हात. दादा, तू भांडी कशी ती होय?
अरे मग काय झालं आपल्या घरात आपण भांडे घातलं बरं नाही दिसत. अरे काय होत नाही आणि ती काय करते घरात? अरे वहिनी पण घरातलं काम नाही, करते ना चल, चल, चल. अरे ऐक की इकडे घरी रास का करायला लागलं येड्यावानी इकडे ये, इकडे ये. इकडे ये बरं बाहेर. काय झालं माझ्या बहिणीला भांडी घासायला लावली. आणि मग काय झालं काम केलं काय तर? करते तुला काय उपयोग आहे मग? मग हा काय मग काय उपयोग आहे म्हणजे तुला कशाला लग्न करून आणली? त्यांना काय बसायला आणलं काय तुम्ही अरे दादा करते की ना मी काम करते ते काम करू दे अहो पण आबा अहो आता तिला दुःख झालेलं आहे. तिला आता कसं टेन्शन आहे तिच्या डोक्यात. थोडस तिला नको का थोडासा आराम? तुम्हाला पण त्यांचाच पोळ काय आहे का नाही अरे पण मग ती आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेली 4-8 दिवस. पाहुणे एवढं म्हणून? नाही तुला सहन होत. हा अरे दादा काय होतं आता माझ्या घरी मी कामा पाय नाही 1-2 दिवसच असतं त्या काय 8 दिवसाचा पाहुणा अरे नसतो पण तू अशी नटून थटून बरी आरामात राहते मग तुला नाही कळत काय? मग स्वयंपाक कोण करीन स्वयंपाक करते ना मी केलाच पाहिजे तर तुझं कर्तव्यच आहे ती. केलंच पाहिजे म्हणजे. वहिनीला अरे वहिनीच घरातलं करत होती मग मी बाहेरचं केलं त्यात काय बिघडलं बरं आता मला ते घरातलं स्वयंपाक पाणी बघत होते आणि ती भांडी तुम्ही तिघांनी आरामशीर राहायचं आणि मी आराम एकटीने काम कशाचा करायचं. आराम? मग? मला आहे का जरा हा. आहे का मला? हा ना तुम्ही पश मध्ये हे ना गावभर ऐक ना. आणि ही बसन आरामशीर वहिनी. तुमचा बाप्पा बसन आरामशीर आणि मी करीन काम आहे का नाही एकटीने वहिनी ऐक ना कशाला भांडणं करता मी करते काम सगळं जरा ओर वागते लक्षात घे. हा मी ओर वाग मग बाळा बाळा थोडं थोडं समजून घे काय नाही चाललंय सगळं व्यवस्थित जाऊ दे थोडं काम केलं ही तर माहेर मला सांगावं लागेल. ही जरा आगावपणा करीत ती हा जरा. हा सांगा सांगा हा तुला एकदा तिकडे पाठवली ना म्हणजे हा हा कळलं. पाठवा पाठवा मी पण तुम्हाला माझा हिसका दाखवीन मग वहिनी काय जाऊ इतका दे ना. दाखवणार आहे हा, तुम्हाला? जाऊ दे ना शांत बाळा, अरे बस. आबा, तुम्ही थांबा मग तिच्या भावाला बोलवा. हा बोला बोला असं कशाला तशी करतो नाही जाऊ दे. जाग्यावर येत. हा आपल्या घराचा कशाला हे बाहेर पंचनामा बाहेर कशाच तिच्या माहेर सांगावंच लागेल ना. असू दे तिच्या माहेर ती एवढं आगाऊ पुढे असते. म्हणजे मी एकटीनेच काम करायचं ही कोणती पद्धत तुमची तिला दुःख झाले. दुःख मग मला नाही झालं का तुझ्या वाट्याला ते दिवस आले ना मग तुला कळल अरे दादा असं काय बोलतो हा नको असं बोलू बाळा. नको. तिला कळायला पाहिजेत ना. एवढं असं- चांगलं सांगतोय मी तरी तिला अजिबात कळा. असं बोलू नको अरे तू ये म्हणून- कसं सांगूत कसं मग? म्हणून ते तिच्या करतात. कुठं तुम्हीच- चाललंय तुम्हीच माहिती, तिला घेतलेलं. कळायला पाहिजेत ना. तुम्हीच तुमच्या भावाला सांगितलं नाही. मला काम सांगते म्हणून दादा मी तुला कधी काय हा बोलले त्यांनी काय? सांगितलं तुम्हाला नाही सुनबाई असं हा. नाही नाही आम्ही गं कधी बाई. सांगत नाही बाबा, मी येतो मागायला. मी करतो बोल. अरे दादा ऐक की नाही नाही वहिनी अगं खरंच मी काय बोलले नाही दादा मग कसं काय मला बोलले ते आमच्या संसाराचं वाटोळं करायला आलात का तुम्ही पोरी, तसं पोरी. नाही हा? राहिलेली भांडी की घासून जाऊ जाऊ हा मी बी येतो मला जाऊन हा होतोय गड्या आता ह्या बाईचं काहीतरी करावंच लागल. लय त्रास होतोय लय काम करावं लागतंय. बया कोणाच तरी फोन आलाय वाटतं. हॅलो बोल ना जाई काय बोलती? अगं ह्या बाईनी लय त्रास दिलाय. कशाला आली आमच्याकडं? लय काम करावं लागतंय मला. सासऱ्याचा त्रास होतोय त्या नंदचा त्रास होतोय. काय करावा? मला काहीतरी आयडिया सांग बाई. हा हा असं करू? बर 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 तसंच करते आता थांब. लय त्रास दिलाय मला त्यांनी. आता तशीच आयडिया करावं लागेल त्यांना. ठेवू का मग? बर बर ठेवते ठेवते. आता ना काहीतरी आयडियाच करते. अगं ये सटवे ये इकडं चल. का ग वहिनी ये इकडे लवकर चल. चल इकडे लवकर. का ग? हा तुला लय खाऊन खाऊन माज आलाय काय? काय होय. झालं वहिनी हा माझं माझं 5 तोळ्याचं कुणी छकलं? कुणी टाकलं माझं 5 तोळ्याचं? नाही घेतलं वहिनी. हा? माझं घरात अजिबात सापडा कुणी टाकलं मला तू? नाही माहित वहिनी हा? मी काय काय रे सांगायला? हा? घरात नाही मग कुठे तू? का बाहेरच्या का काय? नाही घेतलं वहिनी खरं जाय तुझ्या माझं 5 तोळ्याचं कुठे गेला आम्हाला कळून दे. मला माहित नाही. कोणीचं नाही. कशाला घेतलं करू. तू घेतलं ऐक ना माझं वहिनी कुठं जाऊ ग अजिबात नाही. वहिनी नाही मला भरून नाही घेतलं रे बाळा. मला भरून दे मला माहित नाही. माझ्याकडे नाही ग वहिनी हा, तूच घेतलं तूच आहे घरात दुसरं कोण नाही मला नाही माहिती मला ऐक ना बाई. नाही तर हो गं.
मी घरात बघ नीट असन. सगळं घर उचाकलंय मी. बर तिने घेतलेलं बघितलं का तो? म्हणजे मग घरात कोण येत घेतलं असं? कशावर म्हणते हिने घेतलं? म्हणजे ती घाई ती येऊन तेव्हा नुसती तिच्यावर ती पुरा- घर उचाकलंय. अरे मग तुझ्याकडून खुल्यात आला मी कुठे ठेवलेलं नाहीये, हिनेच घेतलं. कशाला चोरी करीत ती तर राहते म्हणलं. मला याच्यावरच संशय, मला दुसऱ्या संशयच नाही. संशय गेला तू कोण असेल? न्यायाधीश आहे काय कोणी? मी न्यायाधीश म्हणजे माझ्या आईने केलेलं होतं ते, तुम्ही नव्हतं केलेलं. दादा खरंच मी नाही ही बरोबर नाही हे तुझं. बरोबर नाही म्हणजे राणी केलतं ना ती घरात बघत बस आधी. मला हिने तुझ्या बॅगेत हिला म्हणा भरून दे, हिला म्हणा भरून येऊ दे. शकत नाही मला माहिती. माझी बहीण आहे. हिनेच घेतलं, अजिबात नाही. हिनेच तू अजिबात घेतलं. दादागिरी अजिबात नाही करू हा. मग मी बघा मी हे करीन. काय तिने करते? तिने भरून द्यायला पाहिजे मला. मी नाही घेतलं का? मी अरे कशाला ती घेतलं? रडत नाही. तू कसं काय घेईन? तुला कळत का नाही काही? तुझ्याशिवाय दुसरं कोणी घेणारच नाही. तिने इथं राहणार तुझं म्हणणं आहे का? नाही असं कधी म्हणले मी तू? मग? मग तिने घेतलं हे कबूल करा ना ती. मी नाही घेतलं ग वहिनी. मी काय घेऊ सांग मला? याच्याशिवाय कोणी घेणारच नाही. स्टॉप करायला. तुझी बहीण लय चांगली आहे. या इकडं, या इकडं काय? मला सांगते. काय काय सांगते मला? अहो ही घरातलं घरात जाईन झाकून, पण ती दुसऱ्याकडे त्या माणसाकडे बघती शेजारच्या, आणि ते खाना खुना चाला तुला काय आता हा? जिभेला हाडबीड आहे का नाही? ती अशी कसं काय मी करते? स्वतः पाहिलंय म्हणून तरी माझ्यावर तरी विश्वास ठेवा तुम्ही. हा गेली निघून तर तुमच्या नाकाला तोंडाला काळ लागत माहिती का? आणि तुम्ही लय माग हे करताय बहिणीला. खरं बोलते ना पण मग बघा खरं- विचार मग काय खोटं बोलते काय तुम्हाला? हा थांब, इकडे ये. ताई हा. काय कुठं चालले तुझी? कसले कुठाने दादा? ही काय सांगती? तू काय करतीस काय नेमकं? तुम्ही खाना खुना करता खुशाल त्या माझा माणसाला. तुझ्यावर विश्वास कुठपर्यंत आहे की तू चोरी करू शकत नाही ही मला माहिती, पण तू दुसरी काय कुठं करते? अरे असले दादा, बाबा, ह्या कुठाण्यासाठी तुम्ही इथं ठेवलं होय तिला? वहिनी का खोटं बोलते? कशाला खोटं खरं बोलते? सांगा. मी कशाला खोटं बोलते? तरी म्हणलं मी दारात गेलो तर ते शेजारचा बाहेरच बसलेला असतो, ते माझ्याकडेच बघतो गेलेले गोष्ट नेमकी काय तुमच्या- भानगडी. खरं सांग. दादा ते असं नाही वागत. दादा वहिनी खोटं तुला सांगितलं. नित्रायचंय का इथं? मी कुठं हीच जाईन कुठाने दादा? केला असेल तो म्हणून नाही, ते दादा. नवरा गेला असेल तुझा. इथं येऊन असली कुठाने करायचं. असं नको बोलू रे दादा. मी नाही अशी काय? वागत रे. अरे ही कसं काय खोटं सांगर मला? मला नाही माहित वहिनी का खोटं बोलते. नाही, नाही, वहिनी नाही. खरं सांग ना वहिनी. अगं, मी पाहिलं. हे बघ. अगं, मी पाहिलं म्हणून तू किती जरी नाही म्हणले तरी मला मन कळते, कारण तुला आता नवरा नाही म्हणून तुला आता साहजिकच प्रत्येकाला इच्छा असते. तू इथं राहायच्या लायकीची नाही. बरोबर आहे. पिशवी आण, चल. आम्ही आणते चला. तिला सांगू दे. तू तुझ्या घरी जा, तिकडे पुढे राहण, पण इथं आमची इज्जत घालू नको. मी तुझ्या पाया काय नाही करत, काय? मला लय चांगली वाटत होती इतके दिवस, पण तू इथं राहण्याच्या लायकीची दादा नको रे असे आरोप लावू माझ्यावर. धरा त्यांची पिशवी. ही तुझी पिशवी घर. तुम्ही तुमच्या घरी जा. दादा, हा. कुठं तुला जाऊ? जा म्हणतो ना. माझी इज्जत घालू नको. पोरी, अरे लेकरं काय करत असे? काय तुम्ही काय करतात का म्हणजे तुमच्या यांना देतात ही काय कुठं करते माहिती आहे का तुम्हाला? अरे काय झालं? काय काय दादा, काय म्हणते सगळं दादा? हातवारे करीत गुलगुलू बोलत असते. नाही रे. अरे तुझ्या जेबेला काय हाडबीड? अहो, आता हिने बघितलं का? मी स्वतः पाहिलंय म्हणून तरी तुम्ही बाबा, नाही बाबा, मी नाही असं केलं. सुनबाई, सुनबाई सांग नको घेऊ माझ्या पोरीवर. तुमच्या तोंडाला काय फासून गेली मग तुमच्या लक्षात येईन का नाही काय? नाही सुनबाई, मी तुला आजपर्यंत पोरी सारखा मानत होतो. हा. हा तू आज काय लेकरावर आळ घ्यायला लागली? वहिनी, हा? मी खरं बोलते. आणि अहो, तुला सुद्धा- आबा, तुम्हाला आता काय सांगू, आपली इज्जत झाली ही. नाही अरे रे, काय किती नाही राहिलेली, हिला हाकून द्या तिकडं. कालपर्यंत तू बहिणीची बाजू घेणारा, मग घेतो. आज बायकोच ऐकून बहिणीला ढकलून जाऊ. बायको खोटं कुठपर्यंत बोलू शकते मला माहिती आहे ना. ही गोष्ट नाही खोटं बोलणार. दादा, अरे, नको रे, प्रत्येक- असं वागू नका. प्रत्येक नवऱ्याला बायकोच खरं वाटतं, बापाचं नाही खरं वाटत. तुम्हाला माहित नसेल ना बा, तुम्हाला तुम्ही आत्महत्या करीन का तसं? बाबा, अरे, मी नाही वागली. काय तुम्हाला काय माहिती? मला माहितीये, माझ्या आत्म्याला माहितीये, माझी पोरगी तशी करणार नाही, वाईट राहणार नाही, हे मला माहितीये. जो बघा, तिला इथे राहून नाही देणार मी, तिला हाकून देते. बाबा, मी कुठं अरे जाऊ? कुठे जाईल? कुठं जाईन म्हणजे काय? कुठं जाईन तिथे ती? कुठं जीव द्यावा तिकडे असले कुठाने करण्यापेक्षा. अरे कुठे जाईल ती? लेकरू माझं कुठं जाईल? कुठं जाईन ती तिथे बघल. अरे माझं लेकरू आहे,
मग तुम्ही बी जाते तिच्या संग नको जा. मी जाते जा, बाबा जा. बाबाला इथे जाऊ दे. ठिकाणी करायचीच ना हा, जरा. जा. जा तिच्या तिला लई काय तुम्हाला. जा, दोघं बी जा. हा चला, अजिबात थांबायचं नाही इथं. बाळा तू बायकोच ऐकून हे बरं नाही करत. अहो, काय नाही बरं अरे, तरी. तुला इथं आता- तिथं प्रश्न आहे मला गावात नाही जायचं. नाही 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 लोक नाव ठेवायला लागले आम्हाला बायकोनी इतकं कान भरवलं. हा. अरे तुला फेडावं लागेल या परमेश्वरा पुढे. काय नाही करावं लागायचं माझं उलट ठेव. घरातून पाच वेळ म्हणे हे असलं. अरे तू बापाला हाकलतोय, बहिणीला ढकलून देतोय, त्याच्यावर आळाळ काय घेतोय. अरे 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 मला नव्हतं वाटलं की माझं कार्ट बोलणं तर माझं कार्ट असं निघेल म्हणून. असू द्या. परमेश्वरा बघतोय ना तू. बघा, तुम्हाला पण नाव ठेवायला बरं, लागते दादा आता जाते भेटतो. बाबाला नाही, जरा चल, ठेव. चल. नाही, नाही, जाऊ दे बाबा. लय जीव आहे एकमेक जावा तिकडच मारा चालत फोन करा. म्हणतात ना घर फिरलं की घराबरोबर घराची वाचे फिरतात. बरं झालं किती त्रास द्यावा हा जाऊ दे चल आपलं हा काही करायला मी घेतलं पुरी उरले लागते जरा सावलीला बस आपण. पुरी कुठल्या जन्मी आपण पाप केलं होत. काय म्हणतो काय चाललंय तुझं काय मोठं काम आहे काय अरे कोण रडत आहे लोक नाव अरे हे तर आबा आहेत अहो काय झालं आबा काय रडतात कसं शांत हो पुरी. काय नाही काय रडतात तुम्ही आणि इकडे पिशवी कोण कुठे निघालात काय सांगायचं बाबा. काय झालं तुम्ही अरे बाबा लेकानी सुनानी घराबाहेर काढलं. हिच्यावर नाही नाही ते आळ घेतले. हिला हाकून काढलं घराच्या बाहेर म्हणून मी म्हणलं का माझ्या लेकीला घराच्या बाहेर काढतो. तर त्याने नको नको ते आरोप केले. काय म्हणलं काय ते? हो म्हणलं काय हो ते म्हणतो का माणसाकडे बघून पुरे इशारा करते अहो आबा आम्ही आणि त्यो याला त्यो हिच्याकडे बघून इशारा करतोय. अरे अरे आबा एवढी लेकरू आपल्या जवळ झाले सोन्यासारखं लेकरू का वाकडा पाहून आहे का पाहिलं ना तुम्ही. अशी दुर्बलची कशी नाही नाही त्याची काय बहीण आणि माझी काय बहीण म्हणून मी त्याला सांभाळतोय आजपर्यंत अहो एवढंच काय 5 तोळ्याचा गंठन चोरलाय म्हणून त्याच्यावर आरोप घेतलाय. अरे अरे हे लय वाईट केलं त्यांनी. तसलं कधीच करू शकत नाही. चोरीचं राहू द्या पण जर असा जर चारित्र्य संशय घेतला तर कोणत्या स्त्रीला बरं वाटेल. अहो आबा मी कोणत्या पोरीला बरं वाटत सांगा बरं. ऐका ना आम्ही हातवारे कधी जेवण केलं का बाबा बरं आहे का म्हणून विचारत होतो आता तिचा मालिक मग यायची त्याला म्हणलं असं भाऊ बोलला असं कधी मग असं- बरोबर आहे. असं बोलत असते का अहो शेजार दरम्यान विचारपूस करतच माणूस. बरं लहानाची मोठी आमच्या समोर झालेली हो बरोबर आहे ना. अहो तुम्ही एकत्र खेळात आणि का नाही. असं म्हणत तरी येईल का? हा. सांगा ना तुम्ही अहो किती वेळा माझ्या घरी जेवलात तुम्ही. मग मी तेच सांगतोय ना तुमच्या घरी मी आलेलो आहे. हा कधी वाईट नजरे सुद्धा पाहिलं नाही मी कधीच नाही कधीच नाही. आम्ही भावा बहिणीच्या नात्याप्रमाणे पाहत होतो त्या सुनाने माझ्या लेकराचे कान भरले आणि नको नको चला चला तुम्ही आपण याचं सोक्ष बसू का आपण परत मागायला जाऊ घरी नको नाही नाही ऐका ऐकावं लागेल शिव कलंक सोप्पा नाही आपण हे कलंक दुखून काढू याचा आणि याचा छाडा लावले आम्ही थांबणार नाही चला चला तुम्ही ऐका. बाबा, त्या घरात जायचीच इच्छा नाही. नाही नाही आज ऐका बा तुम्ही चला उठा आम्ही म्हणतो म्हणून तुम्ही चला उठा आम्ही म्हणतो उठा उठा म्हणून तुम्ही काय उठ तुम्ही अहो, ते काय? ऐकण्याच्या उठा. मनस्थितीत अहो नाही. मी आहे ना तुम्हाला बाकीचं काय करायची या पिशवी घ्या तुमची चला. हा चला तुम्ही चला बरं ती बॅग माझ्याकडे हा चला कसा घरात येत नाही बघतो आणि त्याचं काय सोक्ष मोक्ष लावित नाही नाही काय ते खरं खोटं लगेच अशा लेकराव काय सांगायचं मग तुमचा मुलगा मानला काय तसं आता काय सांगायचं मुलगा बिन सुना सगळे. नाही नाही सुनाला काय सुनाने काय ते जेवण झालंय का गावात जायचं जेवण झाले का शेतीकडे येणे घेतली.
मग खाऊच नको, उपाशीच राहू का? तू लई चालतीस पण. नाही तर काय काम बाकीचे माझे आता किती लोड आलाय कामाचा माहितीये का माझ्यावर. काय लोड आलाय तेव्हा? मग आबा नसल्यामुळे मला सगळं मळ्यात जाऊन बघावं लागतं. तुमचं सुद्धा काय कुणीच तर घरातलं करते. अरे भाऊ यांना कशाला आणलं तुम्ही? अरे काय बा तू आता परत जोडीदाराला घेऊन आली का परत? अरे पण तुझं ऐकून नाही कशी आम्ही काय बोलतो काय ते? ऐकायचंय तुझं? तू तुझं का कसं मध्ये नाही, नाही, का म्हणून तुला हाकून दिलं घरातून? अरे ती माझी बहीण आणि बाप आहे माझा, मी ठरवून तू कसं काय मला? अरे ते आहे पण तू आहे का तुझं आमच्या खुशाल? अरे लहानपणापासून आम्ही एकत्र खेळलो एकत्र बागडलो आम्ही काही ह्या नात्याने नाही बागडत भावा बहिणीच्या नात्याने आहेत आम्ही आजपर्यंत. म्हणजे आता चोरीचा आळ घेतल्या मी नाही चोरी केली म्हणायची. दर रक्षाबंधनला मला ती राखी बांधती आणि तुम्ही असा आरोप घेता खोटं बायकोचं ऐकून. तू आजपर्यंत नाही पाहिलं ना, आताच पुढे वहिनी तुम्ही कोणत्या ड्रायव्हरला पाहिजे आम्हाला एकत्र सांगा बरं तुम्ही. खाना खुना चालते त्यावेळेस अहो खाना खाना जेवण केलं का बरं आहे का म्हणून मी विचारतो. तुम्ही तर घरी येऊन बोलवून देऊन देत नाही आम्हाला. येऊन नाही देत. तुम्ही काही पण नाही. काही संशय घ्यायला लागले तुम्ही आमच्या. तू गप्रे तुझ्या डोक्यात पाणी झाले काय? बायको ऐकून सख्या बहिण आळ घेतो तू. अरे पण ते खोटं नाही बोलू शकत. अरे एवढे की एवढी झाली आमच्या समोर ती वाकडा पाऊल होता का तिचा कावा? सोन्यासारखं लेकरून तिच्यावर तो हात घेतो मग तो आबाला विचार जर रक्षाबंधन आबा ते रक्षाबंधन राखी बांधाय घेऊन येतात मला. होय आबा. अरे हे माहिती का ते अजूनही ते याला राखी बांधते. आपण मग तुम्ही कोण म्हणले मला तसं? अरे बोलून दिलं का आम्हाला? लहानपणी तुम्ही सगळे एकत्र खेळायचे. त्यांच्या घरी आपण जायचो ते आपल्या घरी यायचे. खरंय नाही तू काय सांगते? नाही मला काय म्हणायची तुला बायकोचं खरं लागतंय ना. तू याच्या डोक्यावर हात मला एक सांग, तू आधी काय म्हणली होती? काय? 5 तोळ्याचं गंठण तिने चोरलं म्हणून. मग चोरलं ना मग अजून. आणि घरातच सापडले त्याचं काय? चोरलं ना म्हणजे तिने चोरलं असतं तर तिच्याकडे असतं ना. तुझ्याकडे कसं काय निघाले मग? अहो चोरलं त्यांनी. खरं बोल तू अजून बी खरं बोल. खरं बोल. खरंच बोलते मी. ते दुसरं आहे. दुसरं कुठून आलं तुझं? मग माझे आई वडील करत नाही का मला? आई वडील काय एवढे लॉर्ड आहेत का तुझे? हा? बघ आता खरं बोलतो हा. अरे बरं का? त्यांचा विषय सोडून द्या आता. पण हिच्या नाही सारे करीन माझी बहीण गेली चोरी करणार नाही एवढं देणार ठेव. तू बायकोच ऐकून आम्हाला चौघ ठीक आहे ना येड्यात काढायला तो लागला. म्हणतोय बहीण तिला हा. आणि माझी सख्खी बहीण आहे. आणि ठेवा बरं डोक्या हात ठेवा म्हणा खरं आहे की. तू काही खोटं बोलत माझ्या डोक्यावर हात ठेव आणि ही शपथ माझी म्हण नवरा मरुसीने चोरी केली तिथं लफडे म्हण. नाही तसं नाही म्हणू शकत. का नाही म्हणू नाही शकत? म्हणू शकत नाही. मग तुझ्या मनात काळ बिरे काय ते खरं बोल. तुला मग लाकूड घ्यावं लागेल मला. खरं बोल. सांग खरं. दादा खरं बोल. नकोच बहिणीला नको. नाही थांबा तुम्ही थांबा जाऊ. खरं खोटं होऊ द्या. नाही एवढं ते आपल्या आरोप घेतला तुमच्या. तो खरं बोल. नाही हो नाही केलं त्यांनी काही. मी असं मला आता त्रास कसं काय? मला त्रास होतो. कसला त्रास होतोय तुला? मग माझा बी होतोय त्रास. मी जातो निघून आता इथं. अशी पद्धत आहे काय तुला? का तुला आईने वळण लावले असलं? नाही माझ्या आई म्हणली की असं कर म्हणून. बघा म्हणे नवऱ्याला मारू दे तू मारशील का? हा? माझी एवढी जीवा भावाची बहीण मी तिला घराबाहेर काढलं, बापाला घराबाहेर काढलं. हा? पुढं बहिणीला घराबाहेर काढायला तुझा बाई आहेस का? मग तुम्ही अरे ऐकून घे एका बाईच्या चुकीमुळे तो किती जणाला मारा. दादा पाहिलं का माया कोणाला येते आपण शेवटी. पण तिच्यासारखं वागायचं का सांग बरं. मग ऐकलं का माझी बहीण काय म्हणते? ऐकलं? माफ करताय असे संस्कार लागतात वळणं. वहिनीला माफ कर दादा. अरे बाळा तू मग इतक्या रागाने मला जीव घेशील ना तिच्या? हा? अरे माझ्या आरोप घेतला मी आम्ही वागून इथून पुढे बाईक चुकलं बा, मी तुझ्या पाया पडतो. आता शांत अरे, इथून पुढे बायकाचं ऐकायचं नाही कधी. लेकरा चुकलं माझं. लेकरा तुला म्हणजे काय ही काय पद्धत आहे तुझी? काही माफ करा मला. चुकलं माझं. लेकरा मामा माझं चुकलं. हे काय? माझं मामा. अरे शेवटी आपलंच आपल्याला माफ करते ती देणार ती. अरे ताईला माझ्या आता इथून नाही अजिबात इथं तुला राहायचं राहणार नाही तुझी जाणीव. माझ्या ताईला आता इथंच व्हायचं काय. दादा नाही वहिनी दादा बरं झालं येरवाळी कान उघडले नाही तर हे कुठेच कुठं काही झालं असतं त्याचा भरोसा नाही.
मला काय माहित बाय काय सांगतात म्हणून मला तिचं खरं वाटलं ना. मग कधीच जास्त ऐकायचं नसतं त्यांचं. अरे आम्ही कुठं जाणार आत्महत्या करण्याशिवाय आमच्या पुढे पर्याय पण आम्ही न सांगले तिथे जीव दिला असताना. बरं झालं, तुम्ही आणलेले उपकार झाले राव तुमचे. उपकार नाही, आम्ही शेजार धर्माचं नातं निभावले. कळलं ना शेजार धर्म कायम आपल्या उपयोगी येतो. कधी शेजाऱ्यांची पाजाऱ्यांची मी आळ घेतला बहिणी कोणाची घेतला तुम्ही बायको म्हणून आळ घेतला तुम्ही बायकोच ऐकलं तुम्ही. कोणाची वैर आणि नसते. सारं नातं तोडायला हे बाईच कारणीभूत असती, बायको. बरं जाऊ द्या असं झालं नका गेलं. म्हणू. मी सगळ्यांची माफी मागतो. नाही नाही, आमची माफी ना, वडिलांची त्यांची माफी नका, आमची नका भाऊ. सुनबाई चला आता आपलं. सुनबाई परत असा जर आळ चला घेतला आपलं. तर आम्ही हा पण आम्ही परत दोघांना कधीच बाईच्या पाया पडायला लावूनच जायचं. नाही 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 बस. नंदच्या पाया पडा तुम्ही. नको वहिनी माझ्या मी बरं द्या. लहान आहे बरं म्हणून ती काय आहे? नको नको अरे नको बरं आम्ही येतो ना आता, चला. येतो मग आम्ही. हा, चला. माझं चुकलं. अरे लेकरांना सुखी राहा आणि नांदा सौख्यवर या बहिणीला तुम्ही आधार द्या. मी आज उद्या नाही आता नाही सोडणार ताईला अजिबात सोडू ताईला विसरू नको रे. ताईला नाही सरणार आबा तुम्ही काहीच काळजी करू नका. झाला गैर माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग की माझ्या सांगतो आबा जीवाशी पर्यंत अक्कल सांभाळीन मी. बस 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 धन्य झाले लेकरा. धन्य झाला तू. धन्य झाला. काय रे आबा रडू नका. काय रे माझ्या दादा लक्ष ठेव. पाणी दे प्यायला.